स्थान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्पण करतो। आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे व्याख्याते माननीय ब्रिगेडियर हेमंत महाजन सर, व्यासपीठावर उपस्थित आमच्या संस्थेचे संस्थाचालक, उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमच्या शाळांचे पालक, आमचे विद्यार्थी, आमच्या संस्थेवर प्रेम करणारे परिसरातील सर्व नागरिक हितचिंतक, या सर्व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी नागरिकांचं मी पुनश्च एकदा इथे हार्दिक स्वागत करतो। आजच्या व्याख्यानाचे व्याख्याते माननीय ब्रिगेडियर हेमंतजी महाजन यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा परिचय मी अल्प कालावधीत करून देण्याचा प्रयत्न करत आहे। मी मुद्दाम प्रयत्न म्हणतोय कारण यांची कारकिर्दी इतकी मोठी आहे की अर्धा तास मलाच लागेल। माननीय हेमंतजी महाजन, आपण भारतीय लष्करात ब्रिगेडियर होता आणि भारतीय लष्कराचा एक सच्चा सैनिक एवढीच ओळख आदराने आपल्यासमोर नतमस्तक होण्यास भाग पाडते। परंतु आपले धवल कर्तृत्व भावी पिढ्यांना प्रेरणादायी व्हावे म्हणून आपले उत्तुंग कर्तृत्व अल्प शब्दात सांगण्याचा प्रयत्न करत आहे। आपण विज्ञान शाखेतून MSc व संरक्षण शास्त्रातील MPhil प्राप्त आहात। इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथून 1973 साली आपले प्रशिक्षण पूर्ण झाले आणि प्रशिक्षण पूर्ण करून 15 जून 1975 पासून 7व्या मराठा लाईट इन्फंट्रीमधून आपण सेवारत आहात। या दरम्यान जम्मू काश्मीर, पंजाब, इंडो चायना बॉर्डर, इंडो पाकिस्तान बॉर्डर आणि ईशान्य भारतात झालेल्या अनेक आतंकवाद विरोधी कारवायांमध्ये आपला सक्रिय सहभाग होता। पूंछ आणि राजौरीसारख्या आतंकवाददृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रात आपल्या नेतृत्वाखाली 7th मराठा लाईट इन्फंट्रीने ऑपरेशन रक्षक ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली। पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या आतंकवाद्यांची घुसखोरी रोखण्यात आपल्या नेतृत्वाखालील युनिट यशस्वी ठरली होती। आपल्या या साहसी कार्यासाठी आपल्या युनिटला 18 विशेष शौर्य पदकांसहित युनिट सायटेशन अवॉर्ड म्हणजेच विशिष्ट आणि उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा सन्मानाने सन्मानित करण्यात आले आणि स्वतः आपल्याला युद्ध सेवा पदकने भूषवण्यात आले आहे। ऑपरेशन पराक्रम अंतर्गत भारतीय लष्कर युद्ध सज्ज करून लष्करी तुकड्यांचे नेतृत्व व संचलन आणि प्रशासन आपण स्वतः केले आहे। या आपल्या अमूल्य सेवेसाठी आपल्याला आर्मी कमांडर्स कमांडेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे। आपण ब्रिगेडियर म्हणून नेतृत्व करत असताना आपल्या ब्रिगेड अंतर्गत BSFच्या 2 बटालियन होत्या, ज्यांना 2006 साठीचा भारतातील सर्वोत्कृष्ट बटालियन म्हणून पुरस्कार देण्यात आला, गौरवण्यात आलं आणि यात आपल्या नेतृत्वाची झलक दिसून येते। आपण सैन्य महाविद्यालयात प्रशिक्षणही दिले आहे। आपल्या मार्गदर्शनामुळे अनेक प्रशिक्षणार्थी ब्रिगेडियर, मेजर जनरल सह अनेक उच्च पदावर विराजमान आहेत। लष्कराच्या युद्ध महाविद्यालयातही आपण उत्कृष्ट सेवा दिली आहे। आपल्या लष्करी ज्ञानाचा, अनुभवाचा आणि अनेक क्षेत्रातील नैपुण्याचा लाभ आज आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधील असंख्य अधिकाऱ्यांना होत आहे। सेवानिवृत्तीनंतरही एका सच्चा सैनिकाप्रमाणे आपण देशासाठी अविश्रांत सेवा प्रदान करत आहात। सध्या आपण अनेक सैन्य दलाशी संबंधित संस्थांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवारत आहात। 2018 ते 2021 दरम्यान पुणे विश्वविद्यालयाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे आपण अध्यक्ष म्हणून स्थान भूषवले आहे। भारतीय संरक्षण विषयाला वाहिलेल्या 15हून अधिक पुस्तकांचे आपण लेखनही केले आहे। चीनची युद्ध सज्जता व धोरण यावर आधारित आगामी पुस्तक प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहे। सध्या अनेकविध समाज माध्यमे, दूरदर्शन वाहिन्या व विविध पॉडकास्टमधून आपण भारतीय संरक्षण विषयक विचार नेहमी समाजासमोर मांडत असतात।
भारतातील अनेक महत्त्वपूर्ण वर्तमानपत्रातून आपण नियमित लेखन करून भारताची संरक्षण सिद्धता, आतंकवाद, घुसखोरीचे प्रश्न, माओवाद यासारख्या अनेक विषयातील आपले विचार समाज प्रवर्तक ठरत आहेत. आपले कार्य सह्याद्रीप्रमाणे उत्तुंग आहेच आणि ते भविष्यातही आणखीन उच्च पातळीवर पोहोचू या सदिच्छेने पुन्हा एकदा मी मान्यवरांचे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद.